मी सुरेंद्र रसाळ, राहणार ठाणे. मी आपणासमोर एक मनोगत व्यक्त करतो आहे. सर्वसाधारण नोकरी संपल्यानंतरचं जे आयुष्य असतं ते कसं व्यतीत करावं हे प्रत्येक मानवाला पडलेला एक मोठा प्रश्न असतो. तर एकंदरीत आतापर्यंतच्या आपल्या आयुष्याच्या वाटचालीत नेहमी मलाही तो इतरांप्रमाणे पडलेला प्रश्न होता. नेहमी कानावर पडायचं की आता आपली कंपनी बऱ्याच वर्षामध्ये तरीसुद्धा एक 5-10 वर्षानंतर पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे अशी कुणकुण लागली होती. त्या दृष्टीने माझी मग मानसिक चक्र चालू झाली की समजा असं अघटित घडलं, कारण मला अजून माझी एक 20 वर्ष सर्व्हिस बाकी होती. नोकरी संपल्यानंतरचं आयुष्य कसं व्यतीत करायचं हा प्रत्येक मानवापुढे एक मोठा प्रश्न असतो. त्याप्रमाणे तो माझ्याही समोर होता. बऱ्याच वेळा आम्ही मित्रमंडळी गप्पा मारताना कंपनीचे विषय निघाले की हा विषय पुढे प्रकर्षाने यायचा की अरे कंपनी आपली सध्या डबघाईला आलेली आहे, बेलापूर पट्टीला सगळ्या कंपन्या बंद होत आहेत. तर मग तरीसुद्धा एक 5-10 वर्षानंतर आपली कंपनी जर बंद झाली तर मग पुढे काय? तर तो प्रश्न मग मला इतका ठळकपणे जाणवला की म्हटलं अरे खरोखरच तसं काय घडलं तर मग आपल्याला आतापासूनच तरतूद करणं आवश्यक आहे. कारण 20-1 वर्षाची सर्व्हिस माझी बाकी होती आणि मग म्हटलं आपण संसार थाटलेला आहे तर पुढे मग आपलं कसं काय होणार? पैसा ही तर मोठी समस्या होतीच, शिवाय आपण आपलं नोकरीमध्ये जे वेळ आपण व्यवस्थित व्यतीत करतो आहे तर तो मग नुसतं नोकरीशिवाय मग कसा वेळ जाणार आपला? तर मग अशा ह्या समस्यातनं मला एक कल्पना सुचली की म्हटलं आपल्याकडे मुळात जी एक सुप्त कला आहे आणि ती आपली पूर्ण करण्याचं काही कारणास्तव राहिलेलं आहे, तर ती कला आपण जर विकसित करण्याचा प्रयत्न केला तर म्हटलं बऱ्यापैकी आपल्याला आर्थिक पाठबळ जरी मिळालं नाही, म्हणजे आर्थिक समस्या जरी सुटली नाही तरी मानसिकता आपली एक व्यवस्थित आपल्याला सांभाळता येईल. या दृष्टीने मी तो विषय हाताळण्यासाठी बऱ्याच ठिकाणी वणवण फिरू लागलो आणि त्यातून मला बऱ्याच लोकांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यातून मग मी चित्रकला हा विषय माझा आवडीचा होता. तर त्यातून आपल्याला काय काय करता येईल आणि मोठी एक समस्या अशी होती की विषय असा आपल्याला पाहिजे तो की त्याच्यामध्ये आपल्याला आर्थिकदृष्ट्या तो आपल्याला पेलता आला पाहिजे. तर म्हटलं काय करायचं? तर मग मी चित्रकला हा विषय तसा आता मी सराव करणं वगैरे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेतल्या आणि खर्चाची बाजू विचारात घेतली तर तो तितका सोपा दिसत नव्हता. तर म्हणून मी म्हटलं ह्या चित्रकलेला आपण जर मातीमध्ये कन्वर्ट केलं आणि मातीकाम शिकून घेतले तर बऱ्यापैकी आपल्याला त्याचा उपयोग उत्तम रीतीने करता येईल. मग मी मातीकाम पुढे शिकता येईल म्हणून प्रयत्न करू लागलो आणि त्या दृष्टीने सुदैवाने मला बऱ्याच ठिकाणी असं बेसिक नॉलेज म्हणून बऱ्याच ठिकाणी मी असं फिरता मातीकामाची थोडीशी ओळख करून घेतली आणि त्यातून मग पुढे एक मार्ग सापडत गेले. आणि एक पहिला मोठा मार्ग म्हणजे सरकार मान्यता मिळालेली एक इन्स्टिट्यूट, ITI प्रमाणेच ती एक मोठी इन्स्टिट्यूट होती. तिथे अनेक विषय शिकवले जात होते. लाकूड काम किंवा प्रिंटिंग काम, त्याचबरोबर मातीकाम वगैरे हे काम लक्षात घेतल्यानंतर मी मातीकामाला प्राधान्य दिलेलंच होतं. त्याप्रमाणे त्या मातीकामाला मी ॲडमिशन घेतलं आणि एक बेसिक नॉलेज म्हणून मी तिथे माझा शॉर्ट कोर्स म्हणून तिथे 3 महिन्याचा कोर्स मी पूर्ण केला. बऱ्यापैकी मातीची ओळख झाली, त्यातून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या आणि मग पुढे मग कोणाकडे तरी सरावासाठी मग असं ठिकाणं शोधू लागलो. त्यातून मग मला एक मूर्तिकार कोळीवाड्यामध्ये त्यांची भेट झाली. तर पेपरला त्यांनी जाहिरात दिली होती ज्यांना मातीकाम शिकायचं. फार चांगला योगायोग होता तो. मातीकाम शिकायचं असेल त्यांना मी मातीकाम शिकवणार म्हणून, आणि विशेष म्हणजे मोफत शिकवणार.
आणि मग तिथे आम्ही ते ॲडमिशन घेतलं. ते तिथे आणखीन 4 मित्रांची ओळख झाली. माझ्यासारखेच ती मंडळी शिकायला आली होती. फक्त वयामध्ये थोडी बरीच तफावत होती. ती तरुण होती मंडळी. त्या मानाने मी फार वयाने त्यांच्यापेक्षा जास्त होतो. एक 10-20 वर्षांनी जास्त मोठा होतो. आणि त्यांच्यात अगदी शिकायचं म्हटल्यावर त्यांच्याकडे अगदी मनापासून मी रमलो. आणि तिथून मग बऱ्याच त्यातला एक होता फायबरचं काम करणारा एक मुलगा होता. एक इंटिरियर डेकोरेशन केलेला मुलगा होता. तरीसुद्धा त्याला मातीकामामध्ये इंटरेस्ट होता. अशी विविध प्रकारची मुलं तिथे मला मिळाली आणि त्यांच्यामधनं त्यांच्याही कलेचा मला आस्वाद घेता आला. आणि असं करता करता आम्ही एक पेपरला जाहिरात पाहिली की नेहरू सायन्स सेंटरला हेरिटेज म्हणून एक प्रकल्प त्यांना वाड्यातलं ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी अधिकच्या सरावासाठी मी तिथेच एका ग्रहस्थांची ओळख झाली. ते सुद्धा जे स्कूल ऑफ आर्टचे स्कल्प्टर होते. त्यांच्याकडे मी गेलो चौकशीसाठी म्हणून गेलो आणि त्यांनी मला माझ्या वयाकडे बघून मला म्हणाले, तुम्ही ह्या वयात एवढं शिक्षणासाठी धडपडताय तर मला खूप आवडेल तुम्हाला शिकवायला वगैरे. आणि अशा पद्धतीने त्यांनी मला स्वीकारलं आणि त्यांच्याजवळ मी काम करता करता गोडी इतकी वाढली की मी सतत 2 वर्ष त्यांच्याकडे सराव केला. आणि त्या सरावानंतर मी माझा आर्ट क्लेमध्ये कन्वर्ट केल्यानंतर ते परत मी ते इको फ्रेंडलीमध्ये कन्वर्ट केलं. आणि मातीकामाचं बेसिक नॉलेज झाल्यानंतर मग मी अधिकच्या सरावासाठी मला माझ्या कंपनीतले एक मित्र आहे त्यांनी सुचवलं की अरे ते तिथेच कोळीवाड्यातच राहतात तिथे ते की अरे तू इकडे कुठे आहे. अशी अचानक भेट झाली. मग तेव्हा त्यांना समजलं की मी अमुक कामासाठी इकडे येत होतो म्हणून. तर ते म्हणाले अरे मग काय झालं. तर म्हणाले संपलं 3 महिन्याचा कोर्स होता. मग ठीक आहे मग आणखीन काय पुढे शिकायचं आहे का तुला. अरे आमच्या इकडे चांगलं आहे. आमच्या वाडीमध्ये ग्रस्त आहेत त्यांचा स्टुडिओ आहे. आणि खरोखर मला तर ते पुढे सरावासाठी कुठेतरी शोधायचंच होतं. आणि तिथल्या तिथेच त्यांनी मला ताबडतोब म्हणाले चल मग मी तुला दाखवतो. आणि त्यांची तिथे एक प्रसन्न टिळक म्हणून ग्रस्त आहे. त्यांनी जे स्कूल ऑफ आर्टचं पूर्ण शिक्षण घेतलेलं आहे मातीकामातलं. आणि स्कल्प्टर म्हणून त्यांनी तिथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा स्टुडिओ टाकलेला आहे. तर मला ते खूप आवडलं. म्हटलं चला आपण आताच भेटूया. मित्रांबरोबर गेलो तिथे बघितलं तर फारच छान तिथे त्यांचं काम चाललेलं होतं. आणि बेसिक नॉलेज मी जे घेतलं तर म्हणजे बेसिक म्हणण्यासारखंच होतं. त्या स्टुडिओमध्ये आल्यावर मी इतका खुश झालो. म्हटलं आपण इथे आता आपल्याला मनासारखं काय हवं ते शिकता येईल म्हटलं. आणि ताबडतोब मी त्यांना सांगितलं की म्हटलं असं असं आहे तर म्हटलं तुम्ही मला शिकवाल का. त्यांनी तर आनंदाने माझा स्वीकार केला की म्हटलं ह्या वयात तुम्ही आता ही गोष्ट शिकायला मागताय म्हटल्यावर ठीक आहे तुमचं काय उद्दिष्ट आहे किंवा काय मला त्याच्याशी संबंध नाही. पण तुम्हाला कला कुठेतरी जोपासायची आहे रिटायरमेंट लाईफ म्हणून. तर ते मला खूप आवडला आहे तुमचा हा विषय. तर मी म्हटलं माझ्याकडनं जेवढं तुम्हाला सहकार्य होईल तेवढं मी करेन. आणि अगदी दुसऱ्या दिवसापासून मी त्यांच्याकडे पुढच्या कामासाठी म्हणून हजर झालो. आणि त्याप्रमाणे असं शिकता शिकता मी त्यांच्याकडे 2 वर्ष ते शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यातून इतकं छान माहिती मला मिळाली. आणि तिथून मग नंतर म्हटलं आता हा विषय मातीकामाचा आपण पुढे इको फ्रेंडलीचं बरंच शासनाकडून इको फ्रेंडली गणपती बनवण्यासाठी असं विषय शासनाकडनं पुढे येत होता. तर मी म्हटलं अरे आपण हे मातीकाम शिकल्यानंतर जर काय वस्तू बनवायच्या म्हटलं तर म्हटलं आपण कागदी लगद्यापासून त्या वस्तू कशा तयार करायच्या हे पण पुढे शिकायला मिळालं तर बघूया. त्या दिवसाने त्या प्रयत्नालाही माझं यश आलं. आणि करे रोडला मी एका गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमध्ये तिथे प्रवेश घेऊन ते सुद्धा काम मी शिकून घेतलं. आणि नंतर ह्या सगळ्या प्रवासात हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी सरावासाठी मग घरी ते काम मी स्वतःच एकटा एन्जॉय करू लागलो. बऱ्यापैकी छान वेळ जात होता. आणि पुढे मग नंतर ते काम करता करता मला ज्यानी ते माझं काम पाहिलं त्यांना असं वाटलं अरे मग तू आता शासन इको फ्रेंडली गणपती बनवायचं म्हणतंय तर मग तू का प्रयत्न करत नाहीस. असं करता करता म्हटलं ठीक आहे. आणि एक दिवस मी एक प्रयोग म्हणून खरे गणपती तयार केला. आणि तो कागदी लगद्यापासून गणपती पूर्ण तयार करून सगळ्यांना दाखवला. सगळ्यांनी अनुमती चांगली दिली. ते म्हणाले छान काम झालं आहे.
आणि मला पण थोडा हुरूप आला आणि हळूहळू मी एक 4-5 गणपती तयार केले आणि मग लोकांपुढे मांडले आणि त्यानंतर लोकांनी त्याचं छान कौतुक केलं आणि माझा हुरूप मग वाढतच गेला आणि मग मी तिथूनच ठरवलं की आता याच्यापुढे आपण इको फ्रेंडली गणपतीतच जास्त सराव करून पुढची वाटचाल करायची आणि असं माझ्या ह्या प्रकल्पाला सुरुवात झाली.